MST CETच्या पहिल्या अटेम्प्टचा जो रिझल्ट आहे तो आत्ताच डिक्लेअर झालेला आहे. आय होप सगळ्यांनी तो चेक केला असेल. कमेंटमध्ये तुमचे मार्क्स आणि पर्सेंटेज नक्की कळवा. खरं तर जो रिझल्ट होता ना थोडासा शॉकिंग आहे. म्हणजे काही मुलांचे जे मला मेसेजेस वगैरे आलेत त्यावरून असंच वाटतं की भरपूर मुलांना बऱ्यापैकी चांगलं पर्सेंटेज मिळाले आणि काही मुलांसाठी मार्क्सपेक्षा खूप कमी पर्सेंटेजसुद्धा मिळाले. मग आता जे काही तुम्हाला मार्क्स मिळाले ते पहिल्यांदा ॲक्सेप्ट करा. जे काही आले ते स्वतःचे तुमचे मार्क्स आहेत. इथून पुढे तुम्हाला काय करायचं या मार्क्सवरती ते मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कमी पर्सेंटाईल मिळालेलं आहे, मग आपल्याला जी ब्रँच हवी कम्प्युटर सायन्स, IT, AI, ENTC ही कशी मिळू शकते, चांगली कॉलेजेस कशी मिळवायची याच्यावरती फोकस आत्ता करायला पाहिजे. तुम्ही उगाचच मार्क्स अभ्यास नाही केला आहे वगैरे ह्या गोष्टी रिग्रेट करू नका. विशेष करून पालकांना एक गोष्ट काय सांगायची आहे, खरं तर मार्क्स कमी आलेत म्हणून पॅनिक होऊ नका. लक्षात ठेवा अजून भरपूर ऑप्शन्स आहेत. उगाचच काय होतं की ज्यावेळी मार्क्स वगैरे कमी येतात, पर्सेंटेज तुमचे कमी येतात, त्यावेळी होतं असं की भरपूर बाहेरून वगैरे भरपूर कॉल्स वगैरे यायला स्टार्ट होतं. तुम्हाला इथे ॲडमिशन मिळणार नाही, तिथं मिळणार नाही, आमच्या इथे या ॲडमिशन करा, प्रोव्हिजनल ॲडमिशन घ्या, सीट कन्फर्म करा. या गोष्टी सगळ्या आता इथून पुढे तुम्हाला फेस करायच्याच आहेत. मग या सिच्युएशनला काय करायचं आहे त्याबद्दल मी थोडक्यात सांगणार आहे. आणखीन कोणती कॉलेजेस मिळू शकतात त्याबद्दल सुद्धा सांगणार आहे. खरं तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिल्के. एक गोष्ट लक्षात ठेवा, तर लास्ट इयरचे नाव आमच्या काउन्सिलिंग बॅचचे एक स्टुडंटचं उदाहरण सांगतो. तेजश्री नाव होतं स्टुडंटचं. ओके, सोलापूरचीच विद्यार्थिनी होती, VJNT कॅटेगरीची स्टुडंट होती. लक्षात ठेवा 74 समथिंग काहीतरी पर्सेंटेज होतं तिला. आणि झालं असं की कॅप राऊंडमधून तरी तिला ना सोलापूरचेच लोकल कॉलेज आणि कोल्हापूरचं सेकंड राऊंडला मिळालं होतं, इथलं DY पाटील बावड्याचं कॉलेज. ठीक आहे, मात्र झालं असं की स्पॉट राऊंडला पुण्यामध्ये कॉलेज ट्राय केली. विशेष असं PVG कॉलेजमध्ये ENTCसाठी लेडीज NT1 कॅटेगरीसाठी सीट वॅकंट होती आणि ज्या ब्रँचचा कट ऑफ कॅप राऊंडमधून 88 पर्सेंटाईलचा आहे तीच ब्रँच त्याला 74ला मिळाली. असे कित्येक उदाहरणं माझ्या काउन्सिलिंग बॅचमध्ये लास्ट इयरचे आहेत. सांगण्याचं तात्पर्य काय, कमी पर्सेंटाईलवरती सुद्धा चांगली कॉलेजेस मिळतात. ठीक आहे, फक्त आपल्याकडे काय हवं, पेशन्स हवं, कॅपराऊंडचं नॉलेज हवं आणि कुठं कधी अप्लाय करायचं या गोष्टींची माहिती पाहिजे. ठीक आहे, तर सगळ्यांना नमस्कार. सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला. आता मेन कंटेंटवर येण्याआधी एक छोटीशी अपडेट, आमची जी पर्सनल काउन्सिलिंग बॅच आहे त्याच्याबद्दल थोडक्यात सांगतो. मला माहिती आहे की पर्सेंटेज तुमचं जे आता आलं आहे त्यावरती कुठलं कॉलेज मिळवायला पाहिजे हे सगळ्यात गरजेचं आहे. मग त्यासाठीच आमची पर्सनल काउन्सिलिंग बॅच आहे. खरं तर बॅचमध्ये काय काय फीचर्स आम्ही प्रोव्हाइड करतो. लक्षात ठेवा, जर काउन्सिलिंग रिलेटेड काहीही डाऊट्स असेल, हा मी व्हॉट्सॲप नंबर इथे दिलेला आहे. ठीक आहे, शक्य असेल तर व्हॉट्सॲप मेसेज सुरुवातीला सेंड करा. कारण का काय होतं, मला माहिती आहे भरपूर कॉल्स वगैरे येत आहेत की म्हणजे मार्क्स कमी आलेत, पर्सेंटेज कमी आलेत, काय करायला पाहिजे, कुठलं कॉलेज मिळतं आहे. ॲट अ टाईम सगळ्यांचे कॉल्स रिसीव्ह करणं थोडं डिफिकल्ट आहे. त्यामुळे शक्य असेल तर व्हॉट्सॲप मेसेज करा, जेणेकरून माझ्याकडून तुमचा एकही कॉल और मेसेज मिस होणार नाही. ठीक आहे, दुसरं आहे की पर्सनल काउन्सिलिंग बॅचचे आमचे फीचर्स काय आहेत. लक्षात ठेवा, बाकीसारखं प्रोफेशनल काउन्सिलरसारखं उगाच तुमच्याशी 2 शब्द बोलायचं किंवा बाकी त्यांचे जे काही हेल्पर्स असतात त्यांनी तुम्हाला गाईड करतात असं काही नाही आहे. मी स्वतः तुम्हाला गाईड करणारं असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे पहिलं फीचर काय आहे तर 24/7 डाऊट सपोर्ट ऑन कॉल्स आणि व्हॉट्सॲप. माझा एक पर्सनल नंबर तुमच्यासोबत शेअर असणार आहे. इथून पुढे ॲडमिशन प्रोसेसमध्ये कोणतं कॉलेज निवडायचं, काय डाऊट्स असतील, कॅप रिलेटेड डाऊट्स असेल, कोणतं कॉलेज घ्यायला पाहिजे, ब्रँच घ्यायला पाहिजे, कधीही तुम्ही कॉल करा, तुमच्या सगळे कॉल्सला मी उत्तर देणार आहे. ठीक आहे, हा पहिलं फीचर आम्ही देतोय. दुसरा आहे पर्सनलाइज्ड ऑप्शन फॉर्मची कॉलेज लिस्ट. लक्षात ठेवा, कॉलेज लिस्ट बनवण्यापूर्वी पहिल्यांदा आम्ही तुमच्याशी डिस्कस करणार आहे, तुमच्याशी, तुमच्या पालकांशी, तुम्हाला कुठली कॉलेजेस हवेत, कुठली ब्रँच हवी, कुठली चांगली कॉलेजेस मिळू शकतात, आपल्याला बेटर ऑप्शन्स अजून काय आहेत, हे सगळं तुमच्याशी डिस्कस करून तुमचे डिटेल्स घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याची एक सेपरेट लिस्ट बनवून आम्ही तुम्हाला देणार आहे. ठीक आहे, हे खूप गरजेचं आहे. नाहीतर बाकी काउन्सिलरसारखं असं नाही आहे की सगळ्यांची डिटेल्स घ्या आणि एकच लिस्ट सगळ्यांना देऊन द्या. अशा कित्येक उदाहरणं लास्ट इयर झाली आहेत की एकच लिस्ट सगळ्यांना दिली आणि सांगितले की पुण्यातली जी कॉलेजेस तुम्हाला पाहिजेत ती ठेवा आणि बाकीची रिमूव्ह करा. हे अशा सगळ्या गोष्टी चालतात. त्यामुळे काळजीपूर्वक राहा, कारण का कॉलेज लिस्टवरून ठरतं की तुम्हाला पुढच्या कॅप राऊंडला कसं बेटरमेंट करून चांगलं कॉलेज मिळू शकतं. यासाठी आमची काउन्सिलिंग आहे. तिसरं आहे लाईव्ह सेशन्स. म्हणजेच काय, सीईटीच्या प्रत्येक स्टेपनुसार कॅप रजिस्ट्रेशन असेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, ऑप्शन फॉर्म पेरिंग असेल, फ्रीज बेटरमेंट करणं असेल, ॲडमिशन कन्फर्मेशन असेल, प्रत्येक स्टेपला आमच्या झूम मीटिंग्स होतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म फिलिंग वगैरे इन डिटेल सांगितलं जातं, तुमचे डाऊट्स क्लिअर केले जातात. ठीक आहे, आणि शेवटी आहे स्पॉट ॲडमिशन आणि इन्स्टिट्यूट लेवल गायडन्स, ज्याच्यामध्ये कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स वॅकंट आहेत, कुठे अप्लाय केलं पाहिजेत, त्यानंतर त्यांचे ॲप्लिकेशन फॉर्म काय, लास्ट डेट काय, याबद्दल गाईड केलं जातं, जेणेकरून शेवटची स्पॉट आणि IELTSच्या सीट्स तुमची कुठलीही मिस होणार नाही. आणि शेवटी आहे इंजिनिअरिंग इन फर्स्ट इंजिनिअरिंग गायडन्स,
ज्याच्यामध्ये तुम्हाला एक तर CGPA, त्यानंतर तुमचा CGPA असेल, कोडिंग असेल किंवा महाडीबीटी स्कॉलरशिप फॉर्म भरणे या रिलेटेडसुद्धा माहिती दिली जाते. ठीक आहे. आता ज्या मुलांना एनरोल करायचं आहे ना, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या रजिस्ट्रेशन फॉर्म दिलेला आहे आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा दिलेलं आहे. नक्की एनरोल करा. जर काही काउन्सिलिंग रिलेटेड डाऊट्स असतील तर यावरती एक मेसेज करा. ठीक आहे. आता काउन्सिलिंगचे चार्जेस किती आहेत लक्षात ठेवा. बाकी काउन्सिलरसारखं प्रीमियम बॅच, क्लासिक बॅच असं वगैरे काही नाही. एकच बॅच आहे, सगळ्यांना सेम ट्रीट केलं जातं. उगाच ज्यांनी एक्स्ट्रा पैसे दिले त्यांच्यासाठी एक्स्ट्रा फीचर्स वगैरे असं काही नाही, सगळ्यांना सेम फीचर्स दिले जातात. आता काउन्सिलिंगची जी प्राईस आहे ती टोटल 2500 इतके चार्जेस आहेत. लक्षात ठेवा. डाऊट सपोर्ट सगळ्या गोष्टी यामध्ये कवर आहेत. तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये कुठेही काही अडचण येणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. ठीक आहे. ज्यांना एनरोल करायचं आहे नक्की करा. आता येतो व्हिडिओच्या मेन कंटेंटवरती की पर्सेंटाईल दादा फर्स्ट अटेम्प्टमध्ये कमी मिळालं आहे, आता काय केलं पाहिजे. लक्षात ठेवा. छोट्या छोट्या उदाहरणावरून मी सांगणार आहे. म्हणजे माझ्याकडे कित्येक उदाहरणं आहेत. गेता गेली 5 ते 6 वर्षही काउन्सिलिंग करतोय. तर पहिली गोष्ट, कमी पर्सेंटाईल आले म्हणून पॅनिक होऊ नका. काय होतं, आपल्याला पर्सेंटाईल कमी आले, बाजूच्या मुलाला माझ्यापेक्षा कमी होतं, त्यानं काय केलं, एका प्रायव्हेट युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन ठेवले. मग आपण सुद्धा तसंच करूया ना. ठीक आहे. ॲडमिशन घेऊन ठेव. परंतु ज्यावेळी प्रायव्हेट युनिव्हर्सिटी जाता कुठलीही महाडीबीटीची स्कॉलरशिप भेटणार नाही. डायरेक्टली 3-4 लाख रुपये वर्षाला भरावे. याची तयारी आहे का? जर 4 वर्षाचा खर्च केला तर 16 लाख रुपये, 15-16 लाख रुपये इतका खर्च येतो. ठीक आहे. हॉस्टेल, बाकी राहणे खाणे सगळ्याचा खर्च इतर बाजूला आहे. त्यामुळे सांगण्याचं तात्पर्य हे काय की पर्सेंटाईल कमी आलं म्हणून पॅनिक होऊन कुठेही कुठल्याही काउन्सिलरच्या, आता काउन्सिलर्स असे कित्येक आहेत ज्यांची कॉलेजसोबत टायअप आहेत. ठीक आहे. तुमचं ॲडमिशन तिथं करून देतो म्हणतात आणि त्यांना ते कमिशन मिळतं. मग अशा गोष्टींपासून थोडं सावध राहा. हे का सांगतोय ते पुढं सांगतोय. दुसरा पॉईंट आहे की कॅप ॲडमिशन प्रोसेस व्यवस्थित समजून घ्या. लक्षात ठेवा. सगळ्यात जास्त गरजेचे आहे कॅप राऊंड प्रोसेस. आपण म्हणतो ना, मला मॅनेजमेंटसाठीच ट्राय करायचं, स्पॉटला ट्राय करायचं, IELTS. अरे तू IELTS कधी ट्राय करणार आहेस? ज्यावेळी तुझ्याकडे कन्फर्म सीट असेल कॅपची त्यानंतरच तू पुढं जाणार आहेस ना. या सगळ्यात जास्त गरजेचे आहेत. पालकांना काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी नवीन आहेत आणि तुम्हाला माहिती नाहीत आणि रूल्स आहेत. दरवर्षी काही ना काही चेंजेस होत आहेत. आता यावर्षीसुद्धा थोडेफार त्यांनी चेंजेस केले आहेत आपल्या बेटरमेंटच्या फीजमध्ये सुद्धा. ठीक आहे. मग हे रूल्स पालकांना माहिती नाहीत आणि याचाच फायदा लोक उचलतात. का? कारण का रूल्स त्यांना माहिती नाहीत. आम्ही म्हणतो डायरेक्ट ॲडमिशन वगैरे करून दो. या गोष्टींपासून सावध राहा. लक्षात ठेवा. CET सेलने आपल्याकडे 4 कॅप राऊंड्स दिलेले आहेत. ठीक आहे. समजा कॅप राऊंड 1ला आपल्याला एखादं कॉलेज नाही मिळालं, ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्ही काय करा, पुढच्या कॅप राऊंडला जा, लिस्ट तुमची मॉडिफाय करा आणि फॉर्म भरा. कॅप राऊंड 3ला व्यवस्थित, 2ला पण मनासारखं कॉलेज मिळालं नाही, कॅप राऊंड 3ला ट्राय करा, कॅप राऊंड 4ला ट्राय करा. हे 4 कॅप राऊंड्स तुम्ही व्यवस्थित ट्राय करून एखादी एक चांगली सीट सिक्युअर करू शकता. ठीक आहे. फक्त याच्यासाठी काय गरजेचं आहे, कॉलेजची लिस्ट. लक्षात ठेवा. जर कॉलेज लिस्टमध्ये काहीतरी चुका केल्यात ना किंवा सिक्वेन्स पुढं मागे केल्यात ना, काय होईल, कमी पर्सेंटाईलचं कॉलेज मिळून जाईल, तो कॅप राऊंड वाया जाईल, परत तुम्हाला पुढच्या राऊंडला परत ट्राय करावं लागेल. अशा गोष्टी होऊ दे नका. कारण का मी कित्येक काउन्सिलर्स बघतो. तर काउन्सिलर्स काय करतात, त्यांच्याकडे ना ते ऑलरेडी एक लिस्ट बनवून ठेवलेली असते. म्हणजे ते कॉलेज प्रेडिक्टर वगैरे सुरू आहेत, पर्सेंटाईल टाकलं, कॅटेगरी टाकलं, ते काय करतात, डायरेक्टली ती लिस्ट येते. आणि लिस्ट कशी असते, पर्सेंटाईल जे असतं म्हणजे टॉप पर्सेंटाईलपासून ते लोअर पर्सेंटाईलपर्यंत फक्त ते अरेंज केलेली असते. म्हणजेच काय, ती ऑटोमॅटिक लिस्ट आहे. कुठल्या कॉलेजचे प्लेसमेंट चांगले आहे, त्याच्या इनटेक कपॅसिटी कशी आहे, हॉस्टेल्स कशा आहे, ओव्हरऑल फॅकल्टी कशा आहे, या गोष्टीचं ते कॉलेज प्रेडिक्टर विचारात सुद्धा घेत नाही. त्यांचं काम काय, फक्त कट ऑफ बघितला, डिसेंडिंग ऑर्डरने अरेंज केला आणि तुम्हाला देऊन टाकलं. या गोष्टींपासून थोडं सावध राहा. लक्षात ठेवा. कॉलेज लिस्ट बनवताना सगळ्यात जास्त काय गरजेचं आहे, कॉलेज कसं आहे. तर काउन्सिलर्सला माहीतच नाही आहेत पुण्यातली कॉलेजेस कशी आहेत, मुंबईतली कॉलेजेस कशी आहेत, प्लेसमेंट्स कशा आहेत. त्यांना काय वाटतं, फक्त कॉलेज प्रेडिक्टर बनवून लिस्ट दिली, असं नाही आहे. त्यामुळे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की कुठल्याही कॅप राऊंडला लक्षात ठेवा, तुमची कॉलेज लिस्ट खूप गरजेची आहे. ठीक आहे. थर्ड प्रेफरन्स आहे ते म्हणजे काय, तर इम्पॉर्टंट कोटाज आणि रिझर्वेशन. कमी पर्सेंटाईल आलं तरीसुद्धा लक्षात ठेवा, आपल्याकडे हे कॅटेगरी बेनिफिट्स आहेत. OBC असेल, SC, ST, VJ, त्यानंतर VJ NT एकच आहे, त्यानंतर NT2, NT3, PWD, SEBC, EWS, SEBC, मायनॉरिटी, डिफेन्स, ऑर्पन, TFWS आणि सगळ्यात जास्त होम युनिव्हर्सिटी, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी कोटा, लेडीजसाठी 30% सीट्स रिझर्व असतात. हे सगळं बेनिफिट्स आपल्याला कॅपमध्ये भेटणार आहेत. त्यामुळे होतं काय, समजा एखाद्या भलेही थोडीफार कमी पर्सेंटाईल असले तरीसुद्धा कमी पर्सेंटाईलवरती सुद्धा काही वेळा चांगली कॉलेजेस मिळतात. ठीक आहे. आता एक उदाहरण सांगतो. लास्ट इयरचा शहाद्याचा तो मुलगा होता, शहादा तालुक्यामध्ये नॉर्थ महाराष्ट्राला. ठीक आहे. तिकडचा तो मुलगा होता. पर्सेंटाईल गेल्यावर्षी त्याला कमी होतं. हा का. आणि झालं असं की त्याची बोलताना समजलं की त्याची मदर टंग आहे ना ती हिंदी आहे. ठीक आहे. मग त्याला विचारलं की तुझ्याकडे म्हणजे तुझी मदर टंग जर हे असेल तर तुला लिंग्विस्टिक मायनॉरिटीचं सर्टिफिकेट वगैरे आहे का, किंवा तुझ्या लिव्हिंग सर्टिफिकेटवरती मेन्शन आहे. हो म्हटलं की त्याची हिंदी मायनॉरिटी आहे ना, ते लिव्हिंग सर्टिफिकेट. लक्षात ठेवा, त्याच्या फक्त हिंदी मायनॉरिटीवरती कमी मार्क्स, कमी पर्सेंटाईल असूनसुद्धा त्याला मुंबईचं ठाकूर कॉलेजला ॲडमिशन मिळालं होतं. ही लास्ट इयर आमच्या काउन्सिलिंगची एक स्टुडंटची स्टोरी आहे.
ओके. त्यामुळे सांगण्याचं तात्पर्य हे काय, मुलांना या गोष्टी माहितीच नाही आहेत की माझी मायनॉरिटी आहे. ओके. मायनॉरिटीमध्ये 50% सीट्स मायनॉरिटी कॉलेजला रिझर्व असतात. रिलिजियस लिंग्विस्टिक अशा 2 प्रकारच्या मायनॉरिटी असतात. ठीक आहे. दुसरा आहे होम युनिव्हर्सिटी अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. जी काही नॉन ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत तिथं हे 2 युनिव्हर्सिटीचे कट ऑफ असतात. ठीक आहे. आता लक्षात ठेवा, यूट्यूबवरती किंवा कुठेही तुम्हाला काय दिसतील व्हिडिओ, टॉप 10 कॉलेजेस इन पुणे, टॉप 20 कॉलेजेस इन मुंबई, टॉप 20 कॉलेजेस इन पुणे, सगळीकडे असेच व्हिडिओ वगैरे दिसतील. बाकी कॉलेजेसविषयी कुणीही तुम्हाला सांगत नाही. का सांगत नाही? कारण का त्यांना या गोष्टी माहितीच नाही आहेत की पुण्यामधले कॉलेजेस जे बाकी टॉप 10 सोडली तर त्यांचा सिक्वेन्स कसा येतो, कुठं प्लेसमेंट चांगले आहेत, कुठे व्यवस्थित फॅकल्टी आहे, व्यवस्थित अकॅडमिक्स कुठं सुरू आहे, या गोष्टींची बाकींना माहितीच नाही. फक्त आपल्याला काय वाटतं, नाही VITला PICTला 69% सीट मिळाली, VITला 70% सीट मिळाली. अरे परंतु बाकी कॉलेजेसचं पण काय, ठीक आहे, त्यांच्याबद्दल माहिती सांगा. कारण का जास्तीत जास्त आपला क्राऊड जो आहे तो या कॉलेजेसला जाणार आहे. त्यामुळे इथं जाणाऱ्या मुलांबद्दल किंवा या कॉलेजेसबद्दल माहिती देणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. हे होतं सेकंड पॉईंट. म्हणजेच काय, आपल्याला भरपूर रिझर्वेशन आणि कोटासुद्धा आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे ते म्हणजे काय, जर बघाल तर कॉलेजेसची संख्या आणि त्यांची इनटेक कपॅसिटी. ठीक आहे. पुण्यामधला एक साधा विचार केला तर पुण्यामधले नाही म्हटले तरी 40हून जास्त कॉलेजेस आहेत. ठीक आहे. गल्लोगल्ली सगळीकडे कॉलेजेस होऊन बसलेत इंजिनिअरिंगचे. मुंबईमध्ये बघाल तर नवी मुंबई साईडला भरपूर कॉलेजेस आहेत, तिकडे बोरिवली साईडला भरपूर कॉलेजेस, असे कित्येक कॉलेजेस आहेत. ठीक आहे. म्हणजेच काय, इंजिनिअरिंग कॉलेजेसची संख्या महाराष्ट्रामध्ये जास्त आहे. ठीक आहे. दुसरं आहे ते म्हणजे काय, कॉलेजेसची हाय इनटेक कपॅसिटी. कॉलेजेसनी बरोबर बिझनेस गेम काय केला, त्यांना समजलं की आता या 2-3 वर्षांमध्ये मुलांना फक्त कम्प्युटर रिलेटेड ब्रँचेसमध्ये जायचं आहे. त्यामुळे त्या ऑलरेडी काय केले होते, ज्या कॉलेजेसचे इनटेक 120 होते त्यांनी 240 करून टाकले. काही कॉलेजेसचे इनटेक तर 720 करून टाकले. हे फक्त एका ब्रँचसाठी सांगतोय. ठीक आहे. ब्रँचेस इन्क्लूड करून टाकल्या. म्हणजे CS होती, IT होती, त्यानंतर आता काय केलं, CS विथ AI, CS विथ AIML, CS विथ डेटा सायन्स, अशा भरपूर त्यांनी ब्रँचेस क्रिएट केल्या, जेणेकरून मुलांना ॲडमिशन देताना काही त्यांच्या बिझनेसमध्ये वगैरे कमी पडणार नाही. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की पर्सेंटेज जरी कमी आले तरी नंबर ऑफ कॉलेजेस जास्त आहेत आणि त्यांचे इनटेकसुद्धा खूप जास्त आहेत. ठीक आहे. त्यामुळे काळजी करू नका, सगळ्यांना ॲडमिशन मिळतं, कॉलेजेस तुम्हाला व्यवस्थित मिळतात. फक्त कॅप ॲडमिशन प्रोसेसमध्ये कुठेही काही चूक करू नका. त्यानंतर आता मी गेल्या वर्षीचं एक उदाहरण सांगतो की कॅपराऊंड ज्यावेळी 4 झाला होता त्यानंतर स्पॉटसाठी ना VITच्या सीट्स किती शिल्लक राहिल्या होत्या. सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 12 सीट शिल्लक होत्या, कॉम्प्युटरसाठी 88 होत्या, ITला 32 होत्या, ENTCला 42 होत्या, इन्स्ट्रुमेंटेशनला 24 होत्या, मेकॅनिकलला 38, CSE AIMLला 38 होत्या, CSE डेटा सायन्सला 28, AIला 39, ब्लॉकचेनला 29, SEला 28, AIDSला 35. टोटल सीट जर बघाल 433 सीट्स वॅकंट होत्या VITला. ठीक आहे. आणि स्पॉटमध्ये जर तुम्ही ॲडमिशन घ्यायला गेलात तर VITची फी टोटल फी 2,12,000 आहे. परंतु स्पॉटमध्ये जर तुमचं इन्कम सर्टिफिकेट व्यवस्थित लिमिटमध्ये बसत असेल तर तुम्हाला कॅटेगरीचीच बेनिफिट भेटू शकतात. आता या गोष्टी कोण सांगतं, लक्षात ठेवा, या गोष्टी जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तर स्पॉटमध्ये या सीट्ससुद्धा मिस होऊ शकतात. ठीक आहे. आता मी तरी काउन्सिलिंगमध्ये हेच गाईड करतो की तुम्हाला स्पॉटमध्ये कुठे सीट्स अटेंड केल्या पाहिजेत, कुठे चुका नाही केल्या पाहिजेत, या सगळ्याची माहिती मी आपल्या स्पॉट आणि IELTSची कॅपराऊंडमध्ये देत असतो. ठीक आहे. कारण का लक्षात ठेवा, या 433 सीट्समध्ये पॉसिबिलिटी आहे की काही ना काहीतरी चांगलं कॉलेज थोडंफार पर्सेंटाईल असलेलं मिळून जाऊ शकतं. ठीक आहे. त्यामुळे वॅकन्सी सीट खूप राहतात शिल्लक. ठीक आहे. ज्यावेळी मुलं IIIT किंवा NITसाठी ट्राय करतात ती काय करतात, इकडच्या सीट्स परत आणि खाली करतात. त्यामुळे टॉप कॉलेजेसमध्ये अजून त्या वॅकन्सी क्रिएट होतात. मग मागची मुलं पुढे अपग्रेड व्हायला बघतात आणि परत त्यांनी तिथे वॅकन्सी क्रिएट होतात. असं हे सायकल भरपूर स्टार्ट राहतं. त्यामुळे काळजी करू नका, सीट्स खूप शिल्लक राहतात. नंतर आहे स्पॉट ॲडमिशन आणि इन्स्टिट्यूट लेवल सीट्स. लक्षात ठेवा, जेवढं सिम्पल हे दाखवलं जातं ना की PICT कॉलेज 70% मिळालं किंवा VJTIला 82% मिळालं, हे इतकं पण सोपं नाही आहे. ठीक आहे. स्पॉटमध्ये सीट्स राहतात परंतु कट ऑफसुद्धा हाय असतात. आता स्पॉटमधले कट ऑफ आपल्याला माहिती असण्याचं कारण म्हणजे काय, इथे इन्स्टंटली डिसाईड होतात. युज्युअली स्पॉट राऊंडमध्ये चांगली कॉलेज मिळतात. आता कित्येक उदाहरणं सांगायचं काय, तर लास्ट इयरचं एक उदाहरण आहे. विद्यार्थ्यांना काय केलं होतं, एका Tier 3च्या कॉलेजमध्ये ना कम्प्युटर इंजिनिअरिंगची ब्रँच ऑलरेडी घेऊन ठेवली होती पुण्यामधलं. ठीक आहे. JSPMचाच कॅम्पस होता. Tier 3मध्ये त्यांनी घेऊन ठेवलं होतं. नंतर झालं असं की स्पॉटमध्ये ना भरपूर Tier 2च्या कॉलेजेसमध्ये सुद्धा सीट्स वॅकंट होत्या आणि Tier 2चे कॉलेजवाले काय करत होते, तर विद्यार्थ्यांना कॉल लावून विचारत होते की सर आमच्या इथे सीट्स वॅकंट आहे, तुम्ही येऊन घेऊ शकता, आम्ही तुम्हाला MHA-DBTचे सुद्धा बेनिफिट देऊ. अशा कित्येक केसेस गेल्या वर्षी झाल्या आहेत. म्हणण्याचं तात्पर्य हेच आहे की कॅपराऊंडमधून सीट कन्फर्म करून स्पॉट आणि IELTSला ट्राय करणं
करणं. म्हणजेच काय तर तुमची पॉसिबिलिटी चान्सेस आहेत. फक्त काय करावं लागेल, थोडाफार पेशन्स ठेवावं लागेल. उगाचच घाई गडबडीमध्ये इथंच ॲडमिशन करून टाकतो, हेच टॉप कॉलेज आहे असा इन्स्टंटली डिसिजन काही घेऊ नका. ठीक आहे. दुसरं आहे ते म्हणजे काय, बी रेडी टू कॉम्प्रोमाइज. बी रेडी टू कॉम्प्रोमाइज याचा अर्थ काय, समजा एखाद्या विद्यार्थ्याला पर्सेंटाईल कमी आहे. ठीक आहे. मग कमी पर्सेंटाईल आहे तर मी काय करेल, बायचान्स मला जर कमी पर्सेंटाईल असेल, माझ्याकडे ऑप्शन्स काय, मी काय करेल, एकतर कॉलेजचं लोकेशन थोडं कॉम्प्रोमाइज करेल. समजा मला 60% आहेत, मी काय करेल, माझ्या जी डिस्ट्रिक्टमधली कॉलेजेस आहेत तिथं चांगली कॉलेजेस आहेत, जिथं प्लेसमेंट ठीकठाक आहेत, ती कॉलेजेस पहिल्यांदा चूज करेल. जर आणि पुण्यामध्येच हवं असेल तर मी काय करेल, तर ऑप्शन्स आहेत की नवीन कॉलेजेस घेण्यापेक्षा चांगल्या कॉलेजमध्ये थोडीफार ब्रँच कॉम्प्रोमाइज करेल. त्यामुळे ब्रँच कॉम्प्रोमाइज करायचं की कॉलेज याच्याबद्दल एक सेपरेट व्हिडिओ मी नक्की बनवेल. थोडं कॉम्प्लिकेटेड आहे परंतु इझी आहे. ठीक आहे. मग काय निवडायला पाहिजेत, काय तुमच्या दृष्टीने योग्य आहे ते सांगणं खूप गरजेचं आहे. त्यानंतरचं नेक्स्ट आहे ते म्हणजे डायरेक्ट ॲडमिशन प्रायव्हेट युनिव्हर्सिटी. हा ऑप्शन मी शेवटी ठेवेल. लक्षात ठेवा, ज्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहेत पुण्यामध्ये तरी भरपूर आहेत. MIT WPU असेल, सिम्बॉयसिस असेल, DY पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी असेल, VU असेल, PCU असेल, JSPM युनिव्हर्सिटी, भरपूर युनिव्हर्सिटी तिथे आहेत. फक्त काय, या युनिव्हर्सिटी आता फोन करून तुम्हाला अप्रोच करायला स्टार्ट करतील. इथं ॲडमिशन तुम्हाला कधीही मिळू शकतं, याची काही काळजी करू नका. MIT WPU वगैरे प्रेस्टिजियस आहे, त्यांच्या वेबसाईटला जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर करू शकता. एक बॅकअप प्लॅन म्हणून तुम्ही इथं ट्राय करू शकता. त्यानंतर तुमच्या पर्सेंटाईलला कुठलं कॉलेज आणि कुठलं ब्रँच मिळणार, तुमच्या पर्सेंटाईलनुसार म्हणजे 40 to 99% जर असेल, याच्यावरती कुठलं कॉलेज मिळणार याच्यावरती एक डेडिकेटेड व्हिडिओ मी उद्या किंवा म्हणजे थोड्या वेळात रिलीज होईल असतो. ठीक आहे. मी त्याच्यावरती काम करतो की तुम्हाला कॉलेज लिस्ट कुठली कॉलेजेस मिळू शकतात या रेंजच्या पर्सेंटाईलला ते मी तुम्हाला सांगेल. आणि दुसरं, तुमच्या पर्सेंटाईलला ब्रँच कुठली मिळणार. एक आहे, हा जो अटेम्प्टचा रिझल्ट होता हा पहिल्या अटेम्प्टचा रिझल्ट आहे, अजून सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट येणं बाकी आहे. आणि मला माहिती आहे सेकंड अटेम्प्टला तुम्हाला चांगली पर्सेंटाईल नक्की मिळतील, ती काळजी तुम्ही करू नका. ठीक आहे. त्यामुळे सध्या तरी तुर्तास एवढं लक्षात ठेवा, जे काही पर्सेंटाईल मिळाले ते ॲक्सेप्ट करा, स्वतःचा कॉलेज रिसर्च चालू करा, कुठले कट ऑफ मिळत आहेत आणि कुठल्याही थर्ड पार्टी ॲपवरती डिपेंड राहू नका. लक्षात ठेवा, कट ऑफ तिथं अपडेटेड नसतात. CET सेलच्या ऑफिशियल कट ऑफच्या PDF त्यांना रेफर करा. ठीक आहे. आय होप तुम्हाला ही प्रोसेस समजली असेल. कमी पर्सेंटाईल आले म्हणून नाराज होऊ नका. कॅप ॲडमिशन प्रोसेसला व्यवस्थित हँडल करा. लक्षात ठेवा, चांगली कॉलेजेस मिळतात कमी पर्सेंटाईलवरती सुद्धा. ठीक आहे. आय होप तुम्हाला ही प्रोसेस समजली असेल. ज्या मुलांना पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये एनरोल करायचं आहे नक्की एनरोल करा. जे काही तुमच्या पर्सेंटाईलला कॅप राऊंड आणि स्पॉट राऊंड एक चांगलं कॉलेज असेल ते मिळवून द्यायचा प्रयत्न आम्ही नक्की करू. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.